202 वॉर्डसाठी तुमचं विजन काय? तो भुईवाडा गावाचा रिडेव्हलपमेंटचा प्रश्न अडकलाय आणि माझं म्हणजे मी 1992 साली नगरसेविका होती. त्यानंतर 95, 96, 97च्या वेळेला त्या कामाला सुरुवात झाली, पण अद्याप काही कारणामुळे झालं नाही. मागच्या काही काळामध्ये ह्या सरकारकडे इतके वर्ष पेंडिंग राहिलेला प्रश्न अजूनही यांनी सोडवला नाही. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न नाही. पण 2 वेळा मी तिकडे अँटोपिलला सुद्धा निवडून आले, तेव्हा सुद्धा माझ्यासमोर रविराजांसारखे अतिशय मातब्बर उमेदवार होते, तर ते सुद्धा हरले. आणि आता उलट जास्त त्यांचा प्रतिसाद मिळायला लागलाय, कारण गेल्या काही दिवसांमध्ये माझ्याबद्दल जे काही वादळ यांनी उठवलं होतं, बदनामी केली होती, ती लोकांच्या लक्षात आलेली. ताई, आपल्याच पक्षातील काही जुन्या सहकाऱ्यांनी यावेळी बंडखोरी केली. रक्ताच्या नात्यासारखे मानलेले कार्यकर्ते जेव्हा समोर उभे टाकतात तेव्हा त्याकडे तुम्ही राजकीय आव्हान म्हणून पाहतात का? अजिबात नाही. राजकीय आव्हान म्हणून मी अजिबात पाहत नाही. ठाकरे बंधू एकत्र आले आणि तुम्ही ज्या मतदारसंघात ज्या वॉर्डमध्ये प्रचाराला जात आहेत, ग्राउंड लेवलला काय स्थिती आहे? ग्राउंड लेवलला तेच तर मी सांगते. मी वाट बघते रिझल्टची, की किती मताधिक्याने माझे मतदार मला विजयी करतायत. झाले ना, बंडखोरी झाली, मी मान्य करत नाही असं नाही, पण बंडखोरी ठरवून झालेली. म्हणजे त्यांचं ते इतके दिवस चाललं होतं शाखेमध्ये, असं करायचं तसं करायचं. आणि जेव्हा हे निवडणुकीचे सगळे वारे व्हायला लागले, त्यानंतर हे कळलं की हे त्यांचं कधीपासून चाललं होतं. हा कट शिजत होता. बाळासाहेब ठाकरे दवाखाना व्हावा म्हणून सातत्याने प्रयत्न करते, पण केवळ राजकारण, कारण सत्तेत नव्हतो ना आम्ही आता 3 वेळा. त्या दळभद्री राजकारणामुळे तो दवाखाना झाला नाही आणि त्याला लोकांना ते दवाखान्यासाठी मोकलेले. श्रद्धा जाधव यांच्यामध्ये निष्ठावनी व्याख्या काय? आता हे मी सांगण्यापेक्षा तुम्हीच बघायला पाहिजे. जेव्हा माझ्या जनतेला माहितीये, बघा, मला आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये मलाही आले होते ना, माझ्याकडे आले होते लोक, इकडे या तिकडे या, पण मी नाही गेले. मुंबई महापालिकेची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरींनी वातावरण तापलंय. अशातच शिवडी आणि परळ विभागातील मातीशी घट्ट जुळलेलं नातं आणि या सगळ्या विभागामध्ये आणि मुंबईच्या राजकारणामध्ये आपला दबदबा कायम ठेवलेलं नाव म्हणजे मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव. खरं तर श्रद्धा जाधव या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये वॉर्ड क्रमांक 202 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. श्रद्धा जाधवजी, आपलं महानगरमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. खरं तर 6 वेळा नगरसेवक आणि आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात. 202 वॉर्डसाठी तुमचं विजन काय? 202 वॉर्डसाठी विजन म्हणजे माझे जे काही मतदार आहेत, रहिवासी आहेत, त्यांचे गेले कित्येक वर्ष रखडलेले जे काही प्रश्न आहेत, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर भुईवाडा गावाचा रिडेव्हलपमेंटचा प्रश्न अडकलाय आणि माझं म्हणजे मी 1992 साली नगरसेविका होती. त्यानंतर 95, 96, 97च्या वेळेला त्या कामाला सुरुवात झाली, पण अद्याप काही कारणामुळे झालं नाही. त्यामुळे सर्वात मोठा प्रश्न तो आहे. कारण कित्येक रहिवासी तिथले जे आहेत ते आज ट्रान्झिट कॅम्पमध्ये आहेत. कोणी मुलुंडला गेलेले आहेत, कोणी कुर्ल्याला राहतात. त्यांची फार वाईट अवस्था आहे. ट्रान्झिट कॅम्प मधले लोक सुद्धा फार अगदी गैरसोय आहे त्यांची. त्यामुळे त्यांना स्वतःचं घरकुल देण्यासाठी मी सातत्याने तेव्हाही प्रयत्न करतो, आताही होते. मागच्या काही काळामध्ये ह्या सरकारकडे इतके वर्ष पेंडिंग राहिलेला प्रश्न अजूनही यांनी सोडवला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा तो हातात मी घेणार आहे आणि मला खात्री आहे की आता ह्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही त्या लोकांना त्यांचं सुंदर घरकुल असं देऊ. दुसरा प्रश्न आहे, जिथे रिडेव्हलपमेंट झालेले, SRA झालेले, तिथे त्यांना अजूनही काही ठिकाणी ह्युमॅनिटी ग्राउंडवरती वॉटर कनेक्शन्स आहेत आणि त्यामुळे पुरेसं पाणी पुरवठा होत नाही. जसं आमची खापरीदेव कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, इव्हन आता आज आपण इथे बसलोय त्या बाजूला सुद्धा खापरीदेव कोऑपरेटिव्ह सोसायटीच आहे ती, पण तर त्यांना सुद्धा पुरेसं पाणी मिळत नाही. आणि म्हणून महापालिकेकडून एक ऍडिशनल वॉटर पाण्याची लाईन त्यांना द्यायची की पुरेसं पाणी त्यांना मिळालं पाहिजे. सेल्फ कंटेंट रूम आहे, पण पुरेसं पाणी, त्यामुळे फार लोकांचे हाल आहेत. तर ते करण्याचा माझा प्रश्न आहे, करण्याचा प्रयत्न आहे. तरुण मुलांना रोजगारीची संधी कशी मिळेल यासाठी काहीतरी माननीय आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काहीतरी कार्यक्रम घेण्याचा, म्हणजे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही या विभागातून सलग 6 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहात. 1992 ची पहिली निवडणूक आणि आता 2026 ची काय बदल जाणवतोय? मला बदल नाही जाणवत आहे, कारण लोकांचं प्रेम तेव्हाचही तेच आहे आणि आताच ते प्रेम आहे, विश्वास आहे. आणि माझ्याबद्दलची जी काही त्यांची आपुलकीची, आपलेपणाची भावना तीच आहे. 6 वेळा मी निवडून आले, पण त्यातले 10 वर्ष म्हणजे 2 वेळा मी अँटोपिल परिसरातून आले, कारण हा माझा प्रभाग आहे तो ओबीसी साठी राखीव झाला. मग ओबीसी महिला आमच्या एक सर्वसामान्य होत्या, त्यांना आम्ही संधी दिली, त्यांना निवडूनही आणलं, मान्य अर्थातच मान्य शिवसेना प्रमुखांच्या, उद्धवजींच्या आशीर्वादाने. पण 2 वेळा मी तिकडे अँटोपिलला सुद्धा निवडून आले, तेव्हा सुद्धा माझ्यासमोर रविराजांसारखे
अतिशय मातब्बर उमेदवार होते, तर ते सुद्धा हरले. हम्म. आणि त्यानंतर पुन्हा इथे महिला राखीव झाला आणि मला उद्धवजींनी पुन्हा इथे संधी दिली. हम्म. त्यामुळे सलग 6 वेळा निवडून आले. त्यामुळे लोकांचा मी विभागात जेव्हा प्रचारासाठी फिरते बरोबर. तेव्हा तो उत्साह तसाच आहे, आजही तसाच आहे. हम्म. आणि आता उलट जास्त त्यांचा प्रतिसाद मिळायला लागलाय. कारण गेल्या काही दिवसांमध्ये माझ्याबद्दल जे काही वादळ यांनी उठवलं होतं, बदनामी केली होती, हम्म. ती लोकांच्या लक्षात आलेली. हम्म. त्यामुळे फार चांगला प्रतिसाद आहे मला. ताई, आपल्याच पक्षातील काही जुन्या सहकाऱ्यांनी यावेळी बंडखोरी केली. रक्ताच्या नात्यासारखे मानलेले कार्यकर्ते जेव्हा समोर उभे टाकतात तेव्हा त्याकडे तुम्ही राजकीय आव्हान म्हणून पाहतात का? अजिबात नाही. राजकीय आव्हान म्हणून मी अजिबात पाहत नाही. मी तुम्हाला नेहमी सांगत आले, की निवडणुकीमध्ये मला राजकीय आव्हान वाटलंच नाही. याचं कारण कसं आहे माहितीये का? मी म्हटलं माझी लोकांशी, मतदारांशी असलेली जी काही अटॅचमेंट आहे ना, त्याच्यावरती माझा जास्त विश्वास आहे. हम्म. माझ्या कामावरती माझा जास्त विश्वास आहे. लोकांनी सांगावं आणि मी नाही पोचले असं झालं नाही. हा, एखाद दुसरं कधी तर राहिलं असेल, नाही असं नाही. पण सातत्याने त्यांनी कधीही फोन करू द्या, मी तिथे हजर. हम्म. म्हणजे अगदी त्यांनी 9ला फोन केला तर 9ला नाही गेले, पण आपल्या वेळेप्रमाणे का होईना, पण तिथे मी गेलेली. हम्म. त्यांचं काम म्हणतं, पाण्याचा प्रश्न असेल, लाईटचा असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, टॉयलेटचा प्रश्न असेल, कोणतं काम माझ्याकडून झालं नाही असं राहिलं नाही. इव्हन तुम्हाला हेही सांगेन, मी गेल्या 3 वर्षामध्ये, आता महापालिकेत मी नगरसेवक नाहीये, बरोबर. पण तरी सुद्धा मी नगरसेविका असल्यासारखेच लोक मला फोन करत होते आणि आम्ही तिथे पोहोचत होतो. हम्म. मग ट्री कटिंग असेल, ती झाडं उचलायचं असेल, कचरा असेल, ड्रेनेज लाईनचा प्रश्न असेल, कुठे नाही पोहोचले असं नाही. हम्म. त्यामुळे मला माझ्या मतदारांवरती पूर्ण विश्वास आहे. परळ शिवडीमध्ये अनेक प्रकल्प रखडल्याचं पाहायला मिळतंय गेल्या अनेक वर्षांपासून. मग ते मार्गी लावण्यासाठी तुम्ही यंदा निवडून आल्यानंतर काही रोडमॅप तयार केलाय का? नाही, नक्कीच. मी आता जे म्हटलं ना, परळ शिवडीमध्ये म्हणजे पण सगळ्यात मोठा प्रकल्प आहे तो भोईवाडा गावचा. म्हणजे मला अतिशय वाईट वाटतं त्या लोकांचं. आणि कारण इतके वर्ष सुद्धा मी सातत्याने नगरसेविका आहे, पण तो अजून प्रश्न होत नाही. आता आमच्या आमदार साहेबांनी देखील तो हातात घेतला होता. आमच्या आमदारांनी, अजय चौधरी साहेब, मी स्वतः त्या बैठकीला होते. सगळ्या रहिवाशांना आम्ही घेऊन आयुक्तांकडे बैठका घेतल्या. लाईन अप करत होतो, पण काही कारणामुळे राहिलं. आता ते काय, मला आता वादात कोणत्या जायचं नाही. बरोबर. माझा एकच फोकस आहे, या निवडणुकीमध्ये निवडून निवडून यायचं हम्म. आणि आमच्या भोईवाडा गावातल्या लोकांना त्यांचं घरकुल द्यायचं. दुसरा प्रश्न, रखडलेले प्रकल्प असं म्हणाल तर हा एक मोठा आहे. बरोबर. आणि बाकीच्या आजूबाजूची जी झोपडपट्टी, जिथे आता SRA होते, त्यांची ती कामं आहेत, ती कामं मोठ्या जलद गतीनं व्हायला पाहिजे. बरोबर. या सगळ्यामध्ये तुमचे प्रयत्न सातत्याने होते. मग नेमकं समस्या कुठे येत होत्या? बघा, आता काय झाले, मागच्या ह्याच्यात राज्यातले सत्ता बदल हम्म. आपण पाहिलंय. बरोबर. त्याच्यामुळे सातत्याने बघा, मी SRA मी स्वतः कितीतरी वेळा गेलेले, हम्म. पण SRAचं CEO त्यांना इन्स्ट्रक्शन असणार, वरून तसे ते काम करणार. हम्म. माझा प्रयत्न प्रामाणिक होता, त्यांना माहित होतं. बरोबर. पण त्यांनाही इन्स्ट्रक्शन देणारे कोणीतरी होते. महापालिकेत म्हणाल तर माननीय आयुक्तांना मी कित्येक वेळा सांगितले, अर्थात त्यांनी त्याची दखल घेते, पण त्यांचेही हात बांधलेले आहेत. प्रशासक म्हणून ते काम करत होते. त्यामुळे एका लिमिट पर्यंतच ते काम करू शकतात. त्यांना किती वाटत असेल, नाही भोईवाड्यातल्या लोकांना घर द्यायला पाहिजे, यांना हे करायला पाहिजे, त्यांना ते करायला पाहिजे, पण नाही देऊ शकले. मी सातत्याने DMC इम्प्रुव्हमेंट असेल, AMC असतील, आयुक्त असतील, सातत्याने याच्या बैठका घेतल्या, बरोबर. की या गावाचा प्रश्न निकाली लावा. बरं, माझ्याबरोबर आमचे आमदार देखील होते, म्हणजे अजय चौधरी साहेब पण होते. पण प्रत्येक वेळी काही ना काही नवीन कारण, तिकडे नगर विकास खात्यात फाईल अडकलेली आहे, असं आहे तसे. आता ते नगर विकास खात्यात फाईल अडकली तर आम्ही काय करणार त्याला? ताई, सध्याच्या निवडणुकीच्या काळामध्ये चेहरा बघून आता मतदान होत नाहीये आणि या सगळ्यामध्ये मतदार जो आहे तो आता जागरूक झालेला आहे. त्यामुळे आता अत्याधुनिक असेल किंवा या सगळ्या मतदारांसाठी असेल, तुमचं विजन काय असेल? कारण का चेहरा पाहून आता मतदान जे आहे ते होताना पाहायला मिळतं. काय सांग? नाही नाही, मी याच्याशी सहमत नाहीये. हम्म. मी माझ्या बाबतीत बघायचं सांगेन तर चेहरा तर आहेच, हम्म. पण अर्थात पक्षाचा मला आशीर्वाद आहे. बरोबर. आणि आता आमची मनसेची, मान्य राजसाहेबांची आणि आमची युती आहे. बरोबर. बरोबर, राजकारणातले मातब्बर शरद पवार सारख्यांची, राष्ट्रवादी पक्षाची पण युती आहे. हम्म. त्यामुळे आपण म्हणतात ह्या फक्त चेहरा नाही, चेहरा, त्या व्यक्तीचं कर्तृत्व, बरोबर. पक्षाची साथ, हे सगळं बघून मतदान होतं. ते तुम्ही आता ज्यांचा उल्लेख केला तोच पुढचा प्रश्न आहे. ठाकरे बंधू एकत्र आले आणि तुम्ही ज्या मतदारसंघात, ज्या वॉर्डमध्ये प्रचाराला जात आहेत, ग्राउंड लेवलला काय स्थिती आहे? ग्राउंड लेवलला तेच तर मी सांगते. मी वाट बघते रिझल्टची, की किती मताधिक्याने माझे मतदार मला विजयी करतायत. अच्छा. कारण कसं आहे, शिवसेनेचे आमचे मतदार तर आहेच. झाले ना, बंडखोरी झाली, मी मान्य करत नाही असं नाही, पण बंडखोरी ठरवून झालेली. म्हणजे त्यांचं ते इतके दिवस चाललं होतं शाखेमध्ये, असं करायचं तसं करायचं, आणि मला ते कळलं नाही म्हणण्यापेक्षा, बघा, मान्य उद्धवजींनी माझ्यावर पक्षाची मोठी जबाबदारी दिली. मी विभाग प्रमुख आहे. माझ्याकडे 3 विधानसभा आहेत. माही विधानसभा आहे, वडाळा विधानसभा आहे, धारावी विधानसभा आहे. त्यामुळे सातत्याने मी
एखादं पद मला कोणतीही जबाबदारी साहेबांनी बरोबर. दिली तर त्याला सातत्याने मी नाही दिलेली. हम्म. म्हणजे मी विभाग प्रमुख आम्हाला कोणताही कार्यक्रम असू दे, मिटिंग असू दे, मोर्चा असू दे, आम्ही सातत्याने जात होते. त्यामुळे शाखेकडे मला रोज काही येऊन बसता येत नव्हतं आणि ह्यांचं मात्र ते रोज खलबत असायची. हम्म. आता ते मला वाटतं आणि माझा विश्वास होता ना, आपले कार्यकर्ते पदाधिकारी असतील काम. आणि जेव्हा हे निवडणुकीचे सगळे वारे व्हायला लागले त्यानंतर हे कळलं की हे त्यांचं कधीपासून चाललं होतं. हम्म. हा कट शिजत होता. हम्म. त्यामुळे मला राजकीय आव्हान तर अजिबात वाटत नाही. बरोबर. कारण जिथे जिथे मी जाते तिथे लोकमत मला आहे. हम्म. मला म्हणण्यापेक्षा पक्षाला आहे, ठाकरे बंधू नाही. बरोबर. आणि आता मुंबई महापालिकेत ठाकरे बंधू यायला पाहिजेत हम्म. ही सर्वसामान्य जनतेची मागणी आहे, सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. एकीकडे नव्या पिढीच्या अपेक्षा आहेत, दुसरीकडे जुन्या शिवसैनिकांचा असेल, जुन्या मतदारांचा असेल विश्वास आहे. त्यामुळे दोन्ही बाजूनं विश्वास ठाकण्यासाठी तुम्ही काय रणनीती आखली का? नवीन पिढीचं पण म्हणाल तर नवीन पिढीसाठी माझा हम्म. मुलगा पवन जाधव हम्म. हा माननीय आदित्य साहेबांबरोबर सातत्याने, आता तुम्हाला तर माहिती आहे आदित्य साहेबांचं विजन काय बरोबर. आपण पाहिले. म्हणजे मी मी माझे नेते म्हणून मला सांगायला नको युवा नेता म्हणून, हम्म. पण अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले हम्म. की त्यांच्याकडे काय विजन आहे, काय आपण म्हणतो ना ग्रास्पिंग पॉवर आहे. आणि पाहिलं असेल आपण त्यांनी जे प्रेझेंटेशन केलं होतं मध्ये डोमला, हम्म. म्हणजे अतिशय मुखोद्गत असल्यासारखं एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याला सुद्धा येणार नाही अशा बरोबर. प्रकारचं झालं. मी माझा नेता म्हणून सांगत नाही, हम्म. माझे युवा नेते म्हणून सांगत नाही. त्यामुळे माझा मुलगा त्यांच्या बरोबर काम करतो. तरुण मुलांसाठी जे जे काही असेल ना, तर तो बघा आज तरुणांचा मोठा ताफा आमच्याकडे आहे, तरुणांचा. हम्म. आणि जुने सैनिक आहेत, मध्यमवर्गीय आहेत, ते आहेत ना आमच्या बरोबर आहे. बरोबर. आणि तरुण मुलं पण आहेत. तरुण मुलांचा विश्वास आहे. हम्म. तरुण मुलांचा विश्वास माझ्यावरती आहे. मी तुम्हाला अशी कित्येक उदाहरणं देऊ शकेन की या विभागातल्या ह्या तरुणांना कोणी संधी दिली नाही, बरोबर. तर त्या तरुणांना त्यांना जे हवंय, मग त्यांच्या मंडळाचं ऑफिस असेल, त्यांच्या मंडळाला मदत असेल, त्यांचे क्रिकेटचे सामने असतील, काय असेल, हे आम्ही सातत्याने करतो. हे आताच नाही, बरोबर. गेले कित्येक वर्ष. हम्म. त्यामुळे ही सगळी मंडळी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत. खरं तर श्रद्धा जाधव म्हणजे हा चेहरा काही नवा नाही. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसैनिकांनी राज्याच्या राजकारणामध्ये सातत्याने प्रचलित राहिलेला चेहरा आहे. यंदा वॉर्ड क्रमांक 202 मधून तुम्ही ज्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत, कोणतं काम तुम्हाला पूर्ण करायला आवडेल आणि जे काम अजूनही रखडलंय? हा, मी पहिलंच सांगितलं की माझ्यामुळे इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये रखडलेलं काम आहे. स्वप्न कुठलंय तुमचं जे काम पूर्ण झालंच पाहिजे? झालंच पाहिजे. भोईवाडा गावाचा प्रश्न आहे. हम्म. आमच्याकडे मारवाडीवाडी आणखीन शिवसेना नगरीतले काही लोक अजूनही त्यांना त्यांचं अद्याप घर मिळालं नाहीये. हम्म. तर तो प्रश्न आहे. कारण अजून कित्येक लोक ट्रान्झिट मध्ये आहेत, कोणी भाड्याने आहेत, तर त्यांना लवकर त्यांच्या घरात त्यांचं मागणी आहे की आम्हाला एकदाचं आमचं घर द्या. तर त्यासाठी माझा सातत्याने प्रयत्न राहील. आजचा तरुण सुशिक्षित आहे, मात्र सद्यस्थितीत पाहायला गेलं तर बरेच तरुण हे बेरोजगार सुद्धा पाहायला मिळतात. मात्र वॉर्ड स्तरावरती त्यांच्यासाठी काही स्किल डेव्हलपमेंट म्हणून तुम्ही काय सुरुवात करणार आहात का? नाही, स्किल डेव्हलपमेंट मध्ये काही काम करायचं तर मला असं वाटतं की माननीय आमचे आमदार अनिल परब साहेब याने ना एक मध्ये मोठा बेरोजगारांसाठी मेळावा घेतला होता. हम्म. जवळजवळ 10 ते 15,000 तरुणांचे अर्ज आले होते. त्यातले 7 ते 8,000 तरुणांना नोकरी मिळाली. तर त्या मोठ्या स्केलमध्ये नाही, पण वॉर्ड लेवलला किंवा विधानसभेच्या लेवलला असा एक मोठा तरुणांसाठी बेरोजगार मेळावा घ्यायचा आणि तिथे मोठमोठ्या कंपन्यांना आपण बोलवायचं. त्यात अर्थात माझे आमदार आणि आमचे खासदार सुद्धा त्याच्यामध्ये असतील. आणि मग त्यावेळेला कित्येक मुलांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. आणि ज्यांना नोकरी करायची नाही, ज्यांना स्वयंरोजगाराकडे वळायचंय, तर त्यांना सुद्धा तशी संधी देण्याचं माझं म्हणणं आहे. ताई, परळ म्हटलं की या परळ विभागामध्ये अनेक रुग्णालय आहेत, त्यांच्याकडे रुग्णालयाचा हब सुद्धा मांडला जातो. मात्र असं असलं तरी अनेकांना रुग्णासाठी किंवा औषधोपचारासाठी धावपळ करावी लागते. त्यामुळे आता या वॉर्डच्या स्तरावरती तुम्ही त्यांच्यासाठी काही क्लिनिक स्वरूपातले एखादं छोटेखानी हॉस्पिटल असेल, दवाखाना असेल, सुरू करणार आहात का? बरं झालं, चांगला प्रश्न विचारलात तुम्ही. त्या छोटेखानी दवाखान्यासाठी म्हणजे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जो आला, त्याच्यासाठी मी गेले 3 वर्ष सातत्याने प्रयत्न करते. माझ्या विभागात तो सुरू करा म्हणून झालाय, पण प्रशासनातल्या म्हणजे आता दळभद्रीच म्हणायला लागेल मला, त्यांच्या नाकर्तेपणामुळे तो आजही झाला नाही. आणि बजेट प्रोव्हिजन झालेली परत झाली. इथे नको, हे इथे नको, कशाला राजकारण करताय? हा बाळासाहेब ठाकरे दवाखाना कुणासाठी करायचा होता? तिथल्या नागरिकांसाठी करायचा होता. म्हणजे आता आपण मातोश्री गृहनिर्माण संस्था आहे, तिथे 6 बिल्डिंग आहेत 23 माळ्याच्या. बाजूला महात्मा सदन आहे, बाजूला बीएसटी क्वार्टर्स आहेत, त्याच्या बाजूला हटमॅन कॉलनी म्हणून झोपडपट्टी आहे. तर त्या ठिकाणी हा बाळासाहेब ठाकरे दवाखाना व्हावा म्हणून सातत्याने प्रयत्न करते. पण केवळ राजकारण, कारण सत्तेत नव्हतो ना आम्ही आता 3 वेळा. त्या दळभद्री राजकारणामुळे तो दवाखाना झाला नाही आणि त्याला लोकांना ते दवाखान्यासाठी मोकलेले. कित्येक वेळा जागा दाखवली मी, मान्य आयुक्तांना पण जागा सांगितली. आज तुम्ही जाऊन बघा त्या जागेवरती.
हम्म. त्या जागेवरती कचऱ्याचा ढीग साचलाय हम्म. आणि लोक कसे बाहेरचे लोक येतात तिथे राहतात, घाण करतात. मी सांगितलं होतं ही जागा ही रस्त्याची जागा आहे, महापालिकेची जागा आहे, बरोबर. सेटबॅक आहे, तर आपण तिथे करा. कोणीतरी सांगते म्हणून काय डोळ्याने बघतात की नाही माहिती, उघड्या डोळ्याने मुद्दाम दाखव. बरं झालं तुम्ही चांगला प्रश्न विचारलात. हम्म. सातत्याने मी तो पत्रव्यवहार करते, आयुक्तांच्या बैठका घेतल्या. हम्म. कोणीतरी सांगते म्हणून करत नाही, कसली दळबद्री ही लक्षणं. सातत्याने प्रयत्न करून मग कुठे अडत कुठे होतो? आयुक्तांना विचारा, माननीय आयुक्तांना विचारा की का नाही केलं. त्यांना म्हणे सांगितलं टाटा हॉस्पिटलच्या लोकांनी ही आमची जागा आहे. मी साहेबांना सांगितलं, साहेब आपल्याला फसवलं जाते, हम्म. कोणीतरी आपल्याला फसवतंय. ही टाटा कॅन्सर सोसायटीची ही जागाच नाहीये, हम्म. हा सेटबॅक आहे जो त्यांनी 30-40 वर्षापूर्वी आपल्याला हँडओव्हर करायला पाहिजे होता, तो केला नाही. का नाही करत? आज कचऱ्याचं साम्राज्य तिथे, हम्म. कचऱ्याचं साम्राज्य हे. एवढ्या रस्त्यावर एवढी घाण आहे, दिसत नाही का हो प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना? हम्म. आणि माझी काय मागणी होती, तो दवाखाना व्हायला पाहिजे. माझी मागणी जर चुकीची असेल तर आपण मीडिया म्हणून मला जरूर जाब विचारा, मी तयार आहे त्याला उत्तर द्यायला. ताई, एकीकडे तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत सातत्यानं काम करताना आम्ही पाहिलेलं आहे, त्यांच्यासोबत तुम्ही काम सुद्धा केलेलं आहे. निष्ठावन कशा प्रकारे तुम्ही पाहता? श्रद्धा जाधव यांच्यामध्ये निष्ठावनी व्याख्या काय? आता हे मी सांगण्यापेक्षा तुम्हीच बघायला पाहिजे. त्यामुळे जनतेला माहिती आहे. बघा, मला आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये मलाही आले होते ना, माझ्याकडेही आले होते लोक, इकडे या तिकडे या, पण मी नाही गेले. हम्म. कारण कसं आहे, मी 1992 साली माझ्या सासऱ्यांनी मला राजकारणात आणलं. हम्म. 1995 साली माननीय शिवसेना प्रमुखांनी मला बोलावून घेतलं हम्म. आणि मला म्हणजे माझे सासरे ते होते की मुकुंदराव, आता तुमच्या सुनेने अपक्ष म्हणून राहायचं नाही, अच्छा. आता माझ्याकडूनच इथे शिवसेनेतून उभं राहायचं. हम्म. मग त्यांची बोलणी झाली, त्यांची चांगली मैत्री होती आणि त्यानंतर सातत्याने मला शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद मिळाला. मी महापौर झाली त्यावेळेला माननीय शिवसेना प्रमुख उद्धवजी दोघांचाही मला आशीर्वाद मिळाला. आदित्य साहेबांचा नंतर वाटचाल सुरू बरोबर. झाली महापौर झाल्यानंतर, आणि नंतर सातत्याने त्यांचा मिळाला. त्यामुळे निष्ठावान मी, मलाही आल्या ना लोक. बघा, आमच्याकडचे कित्येक लोकांना सगळं काही पदं मिळून सुद्धा गद्दारी केली, दुसऱ्या पक्षात गेले, पण मी नाही गेले. हम्म. कारण मला सातत्याने माननीय साहेबांचा जो आशीर्वाद मिळाला तर त्यांच्या ऋणात राहायला आवडेल. श्रद्धा जाधव म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे माझी महापौर. मग किती निवडणुका आल्या, ज्या निवडणुकांमध्ये श्रद्धा जाधव म्हटलं की सुरुवातीला त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं की माझी महापौर हा शब्द येतोच. पण मग श्रद्धा जाधव यांना प्रश्न आहे की महापौर पद की नगरसेवक पद, कोणत्या पदावरती काम करताना आनंद मिळाला? नाही, कसं आहे, नगरसेवक झाल्याशिवाय महापौर पद मिळत नाही ना. बरोबर आहे. त्यासाठी आधी नगरसेवक व्हावंच लागतं. बरोबर. आणि नगरसेवक झाल्यानंतर साहेबांचा आशीर्वाद मिळाला आमच्या पक्षप्रमुखांचा बरोबर. की मग महापौर पद मिळतं. बरोबर. त्यामुळे मला महापौर पदाची जी संधी मिळाली त्या संधीचं मी सोनं केलं. मला सांगायला अभिमान वाटतो, अतिशय अभिमान वाटतो. असं म्हणतात की आपणच आपलं कौतुक करू नये, पण माझ्याकडून एवढं चांगलं काम झालं. अर्थात साहेबांचा आशीर्वाद होताच, आदित्य साहेबांचं मार्गदर्शन होतं आणि माझ्या प्रभागातल्या सगळ्या मतदारांनी जर मला नगरसेवक केलं नसतं तर मी महापौर जाऊ शकले नसते. बरोबर. आणि मग ते महापौर पद मी इतकं छान काम केलं ना की मला आजही अभिमान वाटतो की माझ्या महापौर पदाच्या कारकिर्दीमध्ये खूप छान काम झालं. एकीकडे राजकारण आहे, दुसरीकडे सर्व पाहायला गेलं तर निवडणुका या सातत्याने होत असतात. मात्र या सगळ्यामध्ये तुम्हाला कुटुंबाची साथ कशी मिळते? बापरे, कुटुंबाच्या साथीशिवाय होतच नाही. कुटुंबाची साथ असल्याशिवाय होतच नाही. खरं तर मी निवडून येण्यामागे म्हटलं ना, आमच्या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी असतातच, तसे माझे मिस्टर ते सुद्धा सातत्याने, म्हणजे ते काय म्हणतात ना, बॅक ऑफिस ते सांभाळायचे. बरोबर. त्यांनी राजकारणात कधी असं सक्रिय त्यांचं काम नाही, पण कुणाला विभागातल्या प्रत्येक नागरिकांना कुणाला काय हवं काय नको हे सातत्याने ते बघायचे. आणि आता तर माझा मुलगा बघतो, थोडी मिस्टरांची तब्येत थोडीशी बरी नाही, ऑफिसमध्ये वगैरे येतात, काही प्रॉब्लेम नाही, पण तरी सुद्धा आता पवन आहे माझ्या बरोबर, धाकटा मुलगा आहे माझ्या बरोबर. आणि अर्थातच आमचे सगळे हे निष्ठावान कार्यकर्ते आहेत ना, ते आहेत, पदाधिकारी आहेत. म्हणजे असा जो काही आवडला असतो ना, पदाधिकारी नाही. आज आपण माझ्याबरोबर आता प्रचार सुरू झाला की बघा, पदाधिकाऱ्यांचं मोहळ आहे अगदी कार्यकर्त्यांचं. चालायला मिळत नाही, प्रचार करायला मिळत नाही. निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसांमध्ये श्रद्धा जाधव कोणतं काम पूर्ण करणार? निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसांमध्ये माझ्याकडे एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, तो जे काही पाणी प्रश्न आहे खापरीदेव कोऑपरेटिव्ह सोसायटीचा. दोन्ही खापरीदेव, म्हणजे एक एकनाथ गाडी मार्गावरची खापरीदेव कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि दुसरी ही GT आंबेकर मार्गावरची, म्हणजे त्या पण आता आहोत बसलो ती. ह्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी तो एक प्रश्न हातात घेणार आहे. मग एचिंगकडे जावं लागेल, कमिशनरांकडे जावं लागेल, काही करावं लागेल ते घेणार आहे.
दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे आमचा गणेश नगर, शिवडी मार्केटच्या समोरचा जो काही गणेश नगरचा परिसर आहे, झोपडपट्टी आहे, बरोबर. त्या महिलांना टॉयलेटची अवस्था वाईट आहे. मी सातत्याने ते पण लॉट 12 मध्ये करा म्हणून प्रशासनाच्या मागे लागले होते. हम्म, हम्म, तिथे पण त्यांच्या त्या अधिकाऱ्यांच्या निष्क्रिय किंवा दळभद्री राजकारणामुळे ते झालं नाही. हम्म, ते झालं नाही तर हम्म. ते त्या महिलांना मला ते टॉयलेटची व्यवस्था करून द्यायची. आणखीन आपण तिसरं जर म्हणाल तर 100 दिवसात ते पूर्ण होईल माहिती नाही, पण मी हातात मात्र नक्की घेईन जो आमचा भुईवाडा गावाचा रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आहे. आणि दुसरा एक SRH चा जो प्रश्न आहे कित्येक वर्ष बरोबर. रखडलेला आहे, तो सातत्याने पूर्ण व्हायला पाहिजे. कारण हम्म, कित्येक लोक जे आजही बाहेर, मी आता प्रचाराला फिरते हम्म. तर आम्ही सांगतात आम्ही मारवाडवाडीचे लोक आहोत, बरोबर. आम्ही जी वॉर्डमधचे लोक आहोत, बरोबर. आम्ही इथे भाड्याने राहतो, बरोबर. किती वर्ष वहिनी भाड्याने राहायचं. तर त्यांना सुद्धा लवकरच त्यांच्या घरकुलामध्ये आणण्यासाठी हम्म. त्या विकासकांना सांगून लवकर आपण त्यासाठी संयुक्त बैठका म्हणा घेऊन त्यांना आणावं लागेल. नक्कीच ताई, धन्यवाद आमच्याशी चर्चेमध्ये सहभागी झाल्यासंदर्भात. तर या होता श्रद्धा जाधव, ज्या मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 202 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. त्यांचं व्हिजन त्यांनी सांगितलेलं आहे. आता निवडणुकीच्या मतदानावेळी नेमकं काय घडतं, निकाल कशा प्रकारे लागतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.